नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की मकरंद, माया आणि ऐश्वर्या हे सर्वजण ऋषिकेशला एका खुनाच्या आरोपामध्ये अडकण्याचा प्लॅन करतात। त्यानंतर आपण पाहतो माया मकरंदला बोलते की जानकी माझा भाऊ सोडून ज्या काचेचा हिरा समजून गोंजारत आहे त्या ऋषिकेश नावाचा काच लवकरच फुटणार आहे। त्यानंतर आपण पाहतो ज्या गोडाऊनला आग लागलेली असते त्या गोडाऊनच्या मालकाचा म्हणजे पाटलांचा खून झालेला असतो आणि या खुनाचा आरोप हा ऋषिकेशवर येतो। तेव्हा पाटलाची बायको आणि सर्वजण गावातले लोक हे ऋषिकेशला दोष देऊ लागतात आणि बोलतात, बड्या बापाची औलाद आहे म्हणून तू काही करू शकत नाहीस, असे एक ना एक आरोप त्याच्यावर केले जातात। तेव्हा ऋषिकेशला देखील राग येतो आणि तो एकाची कॉलर पकडतो आणि बोलतो, आता तू जास्त काही बोलला तर तुला जीवे मारील। आणि तेव्हा तो व्यक्ती बोलतो की म्हणजे याचा अर्थ पाटलाचा देखील यानेच मारलेला आहे, याने स्वतःहून कबूल केलं। आणि तेव्हा त्या ठिकाणी पोलीस देखील आलेले असतात आणि हा सर्व प्रकार पाहून जानकी अतिशय गोंधळून गेलेली असते। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये पाटलाच्या खुनाच्या आरोपामध्ये ऋषिकेशला अटक होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।